आणि या नंतरची बातमी आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या दणक्याची आणि भारतीयांना मिळालेल्या दिलाशाची। अमेरिकेतल्या आयटी क्षेत्रातील व्यावसायिक आणि भारतीय टेक कंपन्यांसाठी ही दिलासादायक बातमी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी H-1B व्हिसा अर्जांवर लादलेले $1,00,000चं भरमसाठ शुल्क फेडरल कोर्टाने बेकायदेशीर ठरवले, रद्द केले। बोस्टनमधल्या अमेरिकन जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी हा निकाल दिला। ट्रम्प प्रशासनाने न्यायालयात युक्तिवाद केला होता की अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांना रोखण्यासाठी हा एक प्रकारचा प्रशासकीय दंड आहे, पण न्यायाधीशांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला। कोर्टाने स्पष्ट केलं की हा कोणताही दंड नसून एक प्रकारचा छुपा कर आहे आणि अमेरिकेच्या संविधानानुसार संसदेच्या मंजुरीशिवाय असा कोणताही कर लादण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाहीये। डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबर 2025 मध्ये एका अध्यादेशाद्वारे नव्या H-1B व्हिसासाठी हे अवाढव्य शुल्क लागू केलं होतं। यापूर्वी कंपन्यांना एका व्हिसासाठी $2,000 ते $5,000 मोजावे लागत होते। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील आयटी कंपन्या, विद्यापीठं आणि रुग्णालयांना उच्च शिक्षित कर्मचारी भारतामधून किंवा इतर देशांमधून आणणं शक्य झालं होतं। या विरोधात अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कसह 20 राज्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अटॉर्नी जनरलनी न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यावर हा निर्णय आलाय। आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।